नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता चौथी मराठी सुलभ भारती पाठ्यपुस्तकातील एक पाठ शिकणार आहोत. या पाठाचे नाव आहे मैत्री. मुलांनो, मैत्री म्हणजे फ्रेंडशिप. मैत्री या पाठामध्ये एका मुलाचे आणि एका हत्तीचे मैत्री कशी होत आहे चित्राच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मुलांनो, जी कथा आणि गोष्ट चित्राच्या आधाराने तयार केलेले जाते त्या कथेला चित्रकथा असे म्हणतात. पाठ क्रमांक 2 मैत्री ही कथा सुद्धा चित्रावर आधारित आहे. मग चला आपण पाहूया या मुलाची आणि हत्तीची मैत्री कशी झाली. त्यासाठी आपल्याला चित्राचे निरीक्षण करावे लागणार. मुलांनो, या पाठात 3 चित्रे दिलेली आहे. त्याचे निरीक्षण करून आपल्याला त्या चित्रात काय दिसत आहे ते सांगायचं आहे. इथे चौथा बॉक्स दिलेला आहे, तो रिकामा आहे. इथे कोणते चित्र दिलेले नाही. इथे कोणते चित्र येईल याची आपल्याला कल्पना करायची आहे व ते चित्र तुमच्या पुस्तकात तुम्हाला काढायचे आहे. चला तर मग मुलांनो, आता आपण प्रत्येक चित्राचे निरीक्षण करूया आणि प्रत्येक चित्रात काय दिसत आहे त्याच्याप्रमाणे कोणते चित्र त्या बॉक्सात येईल तो पाहूयात. पहिले चित्र आहे. इथे एक मोठा झाड आहे, त्याला खूप फळे लागलेली आहेत. इकडे जंगल दिसत आहे, खूप झाडे दिसत आहे, हो ना. या जंगलामधून हत्ती बाहेर येत आहे आणि या हत्तीला पाहून हा जो मुलगा झाडाखाली उभा आहे तो खूप घाबरलेला आहे. त्याला अशी भीती वाटणार का हे हत्ती मला मारणार तर नाही ना, म्हणून तो अतिशय घाबरलेला आहे. आता इथे बघा, दुसऱ्या बॉक्सच्या चित्रामध्ये हा जो मुलगा आहे तो आधी घाबरलेला होता आणि झाडाखाली उभा होता. हत्ती जसं त्याला दिसला तो घाबरला आणि तो चटकन झाडावर जाऊन बसला. हत्ती खूप मोठा होता. त्याने सोंड वरती केली. मग हा जो मुलगा घाबरला आणि विचार करू लागला की हत्तीने सोंड अशी वर का केली आहे. आता आपण तिसरा चित्र पाहूया. या चित्रामध्ये या मुलांनी काय केले, झाडावर एक फळ तोडले आणि हत्तीच्या सोंडामध्ये टाकले. त्यामुळे हत्ती खूप खुश झाला. मग सांगा पाहू मुलांनो, आता यापुढे काय झालं असेल. आता या मुलाला भीती वाटली का या हत्तीची त्याच्या चेहऱ्यावर कोणते प्रकारची भीती दिसत नाही. हत्ती खूप खुश आहे. आता यापुढे काय झालं असेल. अगदी बरोबर, हा मुलगा आणि हा हत्ती दोघेही फ्रेंड झाले, मित्र झाले असणार. मग चौथ्या बॉक्समध्ये काय येणार, हे दोघे मित्र झाले. आता तुम्ही सुद्धा जे 4 नंबरचा बॉक्स रिकामा आहे या बॉक्सामध्ये पुढे काय झाले असेल ते चित्र काढायचे आहे. मुलांनो, या चित्रकथेतून आपण काय शिकलो, आपण हे शिकलो की कठीण प्रसंगी घाबरून न जाता आपण चतुरतेने त्या संकटात मात करू शकतो. आपण काय शिकलो आहे ह्या कथेतून, मैत्री हे कथेतून आपण काय शिकलो आहे की कठीण प्रसंगीला न घाबरून आपण चतुरतेने त्या संकटाचा मात करू शकतो. मैत्री ही चित्रकथा आपल्याला आणखी एक संदेश देते. कोणता आहे तो संदेश मुलांनो, की मूक प्राण्यांवर दया करा आणि त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी मित्र करा. काय आपण मैत्री ही चित्रकथेतून आपण आणखी एक गोष्ट संदेश काय घेतला आपण, एक संदेश अजून, की मूक प्राण्यांवर दया करा, त्यांना समजून घ्या.
त्यांच्याशी मित्र करा. चला तर मुलांनो, आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.